गुड मॉर्निंग स्टुडंट्स. कंटिन्यूइंग विथ द सम्स ऑफ ट्रिग्नोमेट्री. ट्रिग्नोमेट्रीमध्ये बेटा आपले कंपाऊंड अँगलचे फंडे चालू होते. आता मुद्दाहून मी तुमच्या डोळ्यासमोर फॉर्म्युले दिसत नाहीये बेटा. ठीक आहे, फॉर्म्युले आधी पाठ करा, मग सम्सकडे या. ठीक आहे, कंपाऊंड अँगलचे आधी फॉर्म्युले सगळ्यांनी पाठ करा आणि मग नंतर सम्सकडे या. त्याच्यात त्या व्हॅल्यूज पण 0, 30, 45, 60, 90च्या. ठीक आहे, आता मी काय ते डायरेक्टली सम्समध्ये घेणार आहे. सम घेतोय बेटा. प्रूव्ह दॅट गणित आहे. प्रूव्ह दॅट 1 minus tan of 2a into the tan of a upon ला खाली 1 plus tan of 2a into the tan of a is equal to cos of 3a upon खाली cos of a upon ला खाली किती येतं बेटा cos of a. ओके, आता ना बेटा मी इथे LHS घेतो. LHS मध्ये काय दिले ते बघा. 1 minus tan of 2a into the tan of a. ठीक आहे, त्याला डिवाइडेड बाय खाली किती आहे 1 plus tan of 2a up into the tan of a. ठीक आहे, बरं काही बेसिक्स मला लागेल ते बेसिक्स मी ह्या साईडला लिहितोय. आता बेटा आपल्याकडे tan थीटाचा एक फॉर्म्युला आहे. tan थीटा इज इक्वल टू किती असतो sin थीटा अपॉन cos थीटा. आठवतंय, sin थीटा अपॉन cos थीटा. मग tan of 2a चा फॉर्म्युला किती बेटा. tan of 2a इज इक्वल टू किती बेटा sin of 2a अपॉन cos of 2a. चालेल बेटा, असं थीटाच्या ऐवजी फक्त 2a आलं तर इकडे पण 2a येईल. तसंच tan of a चा पण माझ्याकडे फॉर्म्युला येईल. कुठला येईल बेटा sin of a अपॉन cos of a. sin of a अपॉन cos of a. ते दोघं फॉर्म्युले मी इथे टाकतोय. इथे 1 मायनस इथे जो tan of 2a त्याच्या जागी टाकलं sin of 2a अपॉन cos of 2a. ठीक आहे, अपॉन cos of 2a. त्याच्यानंतर इंटू द हा जो tan आहे त्याच्या जागी टाकतो sin a अपॉन cos a. त्याच्या जागी किती आलं sin a अपॉन cos a होल डिवाइडेड बाय. ठीक आहे, वरचं झालं. आता खालच्या बद्दल लिहिणार 1 प्लस पुन्हा tan of 2a ला काय लिहिता येईल sin of 2a अपॉन cos of 2a. ठीक आहे, त्याच्यानंतर इंटू tan a चं पुन्हा sin a अपॉन cos a. फाईन. ओके, आता ना बेटा फक्त वरची टर्म बघा. याच्या खाली काही नसतो, इथे 1 आहे. याच्या खाली काही नसतो म्हणजे 1 असतो बेटा. मग लसावी किती येईल हे गुणिले 1 म्हणजे किती आला बेटा लसावी किती आला cos of 2a इंटू द cos a. cos of 2a इंटू द cos a लसावी. मग तिरकस गुणाकार कुठली संख्या गुणिले 1 तीच संख्या म्हणजेच cos of 2a इंटू द cos of a मायनस sin of 2a इंटू द sin a इंटू द किती आलं बेटा sin a. ठीक आहे, होल डिवाइडेड बाय. पुन्हा मग आता खालच्यासाठी याच्या खाली पुन्हा काही नसतं म्हणजे 1. पुन्हा लसावी किती आलं बेटा किती लिहिते cos of 2a इंटू द cos a. cos of 2a इंटू द cos a. पुन्हा तिरकस गुणाकार ही संख्या गुणिले 1 म्हणजे तीच संख्या येईल. म्हणजे पुन्हा किती आलं बेटा cos of 2a इंटू द cos of a. त्याच्यानंतर मायनसच्या इथे प्लस आहे, इथे प्लस आहे. इथे किती आलं बेटा sin of 2a इंटू द sin of a. sin of 2a इंटू द sin of a. आता पहा ही टर्म आणि ही टर्म सेम आहे. मी तुम्हाला एक नियम सांगितला होता a अपॉन बी होल डिवाइडेड बाय c अपॉन बीच असेल तर बी कॅन्सल येतो. आन्सर किती येतं बेटा a अपॉन c येतं. बी कॅन्सल होतो, आन्सर किती येतं a अपॉन c. मग ही टर्म आणि ही टर्म न्यूमरेटरचा डिनॉमिनेटर आणि डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर सेम आहे. दोघी टर्म्स कॅन्सल. न्यूमरेटरचा डिनॉमिनेटर आणि डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर दोघी टर्म सेम आहे. डिनॉमिनेटर कॅन्सल. मग विच इज इक्वल टू जे शिल्लक राहिले ते लिहू आपण. काय शिल्लक आहे बेटा cos of 2a इंटू द cos of a. cos of 2a इंटू द cos of a मायनस sin of 2a इंटू द sin of a इंटू द किती आलं sin of a. त्याला डिवाइडेड बाय खालची टर्म कुठली बेटा cos of 2a इंटू द cos of a प्लस किती बेटा sin of 2a इंटू द sin of a. sin of 2a इंटू द sin of a. आता ना बेटा माझ्याकडे एक फॉर्म्युला आहे cos of a प्लस बी किंवा cos of a प्लस बी. आठवते बेटा फॉर्म्युला माहिती आहे सगळ्यांना. cos a cos b इथे मायनस sin a sin b येतं. sin a इंटू द sin b. राईट. आणि cos of a मायनस b चा पण माझ्याकडे फॉर्म्युला आहे. किती बेटा cos a cos b
इथे मायनसच्या जागी काय राहतं प्लस साइन ए इंटू द साइन बी. ओके, आता इथे पहा कॉस ए ही ए ची किंमत ही बी ची किंमत घ्या. कॉस ए कॉस बी मायनस साइन ए साइन बी. कॉस ए कॉस बी मायनस साइन ए साइन बी. उत्तर किती येतं कॉस ऑफ ए प्लस बी. म्हणजे वरची जी टर्म आहे त्याला मी कॉस ऑफ उलटा येतोय बेटा. आपण नेहमी असं जातो. आता फॉर्म्युला आपला असा येतोय, इथं पण असं येणार आहे. पहिले वरचा फॉर्म्युला कॉस ए कॉस बी मायनस दिसतंय बेटा कॉस ए कॉस बी मायनस साइन ए साइन बी. ए ची किंमत 2a बी ची किंमत a. मग याचं उत्तर कॉस ऑफ ए प्लस बी येतं. मग कॉस ऑफ ए प्लस बी म्हणजे a 2a प्लस a 2a प्लस a अपॉन खाली पुन्हा कॉस ए कॉस बी प्लस साइन ए साइन बी. कॉस ए कॉस बी प्लस साइन ए साइन बी. कॉस ए कॉस बी प्लस साइन ए साइन बी. याचं उत्तर किती येतं बेटा कॉस ऑफ ए मायनस बी. ए ची किंमत 2a मायनस बी ची किंमत किती आहे बेटा a. मग याचा आन्सर कॉस ऑफ किती बेटा इथे 2a प्लस a म्हणजेच 3a आणि अपॉनला खाली पुन्हा कॉस ऑफ a विच इज इक्वल टू व्हॉट RHS. हेच प्रूफ करायचं होतं. विच इज इक्वल टू व्हॉट बेटा RHS. कळालंय. चलो व्हिडिओ पॉज करा, शांततेमध्ये गणित लिहून घ्या पटापट. व्हिडिओ पॉज करा, शांततेमध्ये सम लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करून सगळंच्या सगळं गणित लिहून घ्या. शांततेमध्ये सगळंच्या सगळं सम लिहून घ्या. अपेक्षा ठेवतो झालं असेल. अपेक्षा ठेवतो बेटा सम तुमचं झालं असेल. बेसिक्स पण लिहून घ्या. बेसिक्स पण गणिताचे महत्वाचे. बेसिक्स पण गणिताचे महत्वाचे असतात. ठीक आहे, बेसिक्स पण महत्वाचे असतात. पुढचं गणित पुन्हा आता प्रूफ दॅट. पुढचं गणित पण प्रूफ दॅटच आहे बेटा. पुढचं गणित पण प्रूफ दॅटच आहे. पुढचं गणित प्रूफ दॅट. 2 मिनिटं. बेसिक्स लिहिले असतील बेटा. प्रूफ दॅट proof sin of a plus b sin of a plus b plus sin of a minus b plus sin of किती a minus b अपॉन ला खाली पुन्हा cos of a plus b त्याच्यानंतर प्लस पुन्हा cos of a minus b is equal to tan a is equal to tan a येतं असं प्रूफ करायचंय. is equal to काय येतं बेटा tan a. आता इथे साइन ऑफ किती दिले बेटा a प्लस बी. ठीक आहे, प्लस LHS घेतोय बेटा LHS. साइन ऑफ a प्लस बी प्लस साइन ऑफ किती बेटा a मायनस बी त्याला डिवाइडेड बाय खाली कॉस ऑफ a प्लस बी कॉस ऑफ a प्लस बी प्लस कॉस ऑफ किती बेटा a मायनस बी. आता आपल्याला फॉर्म्युले माहिती आहेत. साइन ऑफ a प्लस बी चा फॉर्म्युला किती असतो बेटा साइन a cos b प्लस cos a sin b प्लस cos a sin b. याला ब्रॅकेट मध्ये टाका प्लस आता पुढे किती आहे साइन ऑफ a मायनस बी. मग किती येईल साइन a cos b मायनस cos a इंटू द साइन b. ओके, ब्रॅकेट कंप्लीट. होल डिवाइडेड बाय पुन्हा cos ऑफ a प्लस बी. cos ऑफ a प्लस बी चा फॉर्म्युला cos a cos b मायनस प्लस असेल तर मायनस येतं उलट होतं मायनस साइन a इंटू द साइन b. फॉर्म्युले पार्ट पाहिजे तरच जमेल. प्लस पुन्हा cos ऑफ a मायनस बी किती येतं cos a cos b त्याच्यानंतर प्लस साइन a इंटू द साइन b. आता काय करू बेटा आपण ब्रॅकेट्स ओपन करून टाकू. काय करून टाकू ब्रॅकेट्स ओपन. मग इथे साइन a इंटू द cos b प्लस cos a इंटू द साइन b प्लस 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 साइन a इंटू द cos b प्लस मायनस मायनस cos a इंटू द साइन b. ओके, होल डिवाइडेड बाय पुन्हा खालची टर्म cos a इंटू द cos b मायनस साइन a इंटू द साइन b प्लस 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 पुन्हा cos a इंटू द cos b प्लस प्लस प्लसच साइन a इंटू द साइन b. आता काही टर्म्स कॅन्सल होतील बेटा. प्लस cos a साइन b आणि मायनस cos a साइन b कॅन्सल. पुढे मायनस साइन a साइन b आणि प्लस साइन a साइन b कॅन्सल. शिल्लक मग
किती आलं इथे साइन ए इंटू द कॉस बी प्लस पुन्हा साइन ए इंटू द कॉस बी होल डिवायडेड बाय खाली पुन्हा काय शिल्लक आहे खालच्या साईडला कॉस ए इंटू द कॉस बी प्लस पुन्हा कॉस ए इंटू द कॉस बी. आता मला सांगा 1a प्लस 1a किती होतात बेटा 2a होतात हो की नाही. मग 1 साइन ए कॉस बी आणि इथे पण 1 साइन ए कॉस बी काय लिहिता येईल मला 2 साइन ए इंटू द कॉस बी लिहिता येईल बेटा 2 साइन ए इंटू द कॉस बी त्याला डिवाइडेड बाय पुन्हा 1 कॉस ए कॉस बी आणि 1 कॉस ए कॉस बी 2 कॉस ए इंटू द कॉस बी कॉस बी कॅन्सल 2 कॅन्सल काय शिल्लक राहिलं बेटा इथे साइन ए अपॉन कॉस ए साइन ए अपॉन कॉस ए विच इज इक्वल टू किती आलं बेटा टॅन ए विच इज नथिंग बट द RHS विच इज नथिंग बट द RHS. चलो व्हिडिओ पॉज करा गणित लिहून घ्या व्हिडिओ पॉज करा गणित लिहून घ्या व्हिडिओ पॉज करून घ्यायचा आहे गणित लिहून घ्यायचं आहे व्हिडिओ पॉज करा गणित लिहून घ्या बेटा. ओके अपेक्षा ठेवतो झालं असेल बेसिक्स पण तिकडे लिहिलेले आहेत बेटा. ठीक आहे पुढचा सम काय म्हणतोय बघू. पुढचा सम पुन्हा प्रूफ दॅटच आहे बेटा प्रूफ दॅट साइन ऑफ ए प्लस बी ठीक है इंटू द साइन ऑफ ए माइनस बी इज इक्वल टू साइन स्क्वेयर ए माइनस साइन स्क्वेयर बी इज इक्वल टू पुन्हा कॉस स्क्वेयर बी माइनस कॉस स्क्वेयर ए. ओके मला हे एवढं इज इक्वल टू प्रूफ करायचं आहे. पहिले तर ना बेटा आपण इथे LHS घेऊन टाकू. LHS काय म्हणतोय तर ते बघू. साइन ऑफ ए प्लस बी ठीक है इंटू द साइन ऑफ ए माइनस बी फुल कॉन्सन्ट्रेशन ठेवा बेटा. साइन ऑफ ए प्लस बी चं उत्तर आपल्याकडे साइन ए इंटू द कॉस बी प्लस कॉस ए इंटू द साइन बी. येस याला एका ब्रॅकेट मध्ये घेतो इंटू द पुन्हा आता पुढचा साइन ऑफ ए माइनस बी पुढच्या ब्रॅकेट मध्ये किती लिहिते साइन ए इंटू द कॉस बी माइनस कॉस ए इंटू द साइन बी. ओके आता ना बेटा जर तुम्ही नीट ऑब्झर्व केलं याला ए पकडा ही जी टर्म याला ए पकडा इथं पण ए चाला दिसतोय साइन ए कॉस बी याला बी पकडा अख्ख्याला आणि इकडे पण अख्ख्याला बी पकडा दोघं सेम आहेत कॉस ए साइन बी. मग इथे ना बेटा मी एक फॉर्म्युला टाकू शकतो कुठला ए प्लस बी दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये ए माइनस बी उत्तर किती येतं ए चा स्क्वेअर माइनस बी चा स्क्वेअर येतं की नाही बेटा आठवतंय ए प्लस बी ए माइनस बी ए चा स्क्वेअर माइनस बी चा स्क्वेअर. इथं ए ची काय किंमत ही अख्खी मग इथे काय झाला साइन ए इंटू द कॉस बी त्याचा काय झाला स्क्वेअर माइनस ठीक आहे बी चा स्क्वेअर बी ची किंमत कॉस ए इंटू द साइन बी त्याचा पण काय झाला बेटा स्क्वेअर. ठीक आहे ए चा स्क्वेअर माइनस बी चा स्क्वेअर ए चा स्क्वेअर माइनस किती आलं बेटा बी चा स्क्वेअर. ओके आता ना पुढे आपल्याकडे एक नियम आहे ए बी रेज टू एम असेल ना त्याला मी ए रेज टू एम इंटू द बी रेज टू एम असं लिहू शकतो म्हणजे एम दोघांना सेपरेट होतो. मग तसंच इथे काय होऊन जाईल बेटा साइन स्क्वेअर ए इंटू द कॉस स्क्वेअर बी याला लिहिता येईल स्क्वेअर दोघांना सेपरेट लिहिला माइनस पुन्हा इथे कॉस स्क्वेअर ए इंटू द साइन स्क्वेअर बी. ओके आता पहिली टर्म जर बघितली तर पहिल्या जे प्रूफ करायचंय पहिली टर्म म्हणजे ही टर्म याला जर मी बघितलं दोघी टर्म मध्ये साइनच आहे दोघी टर्म मध्ये काय फक्त साइन आहे दोघी टर्म मध्ये फक्त काय बेटा साइन आहे. मग इथे जो हा कॉस आहे ना त्या कॉसला साइनच्या फॉर्म मध्ये लिहायचं पुन्हा इथे जो कॉस आहे ना त्याला साइनच्या फॉर्म मध्ये लिहायचं. का असं तर मला प्रूफ दॅट मध्ये तसं आहे. असं का तर मला प्रूफ दॅट मध्ये तसं आहे. कसं काय लिहिता येईल आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे बेटा साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा
इज इक्वल टू 1. शिकलो बेटा हा फॉर्म्युला सांगितलाय साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. मग साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू किती येतो 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा हा एक फॉर्म्युला शिकलोय आणि अजून एक कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू किती असतं 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा. मग इथे मी सगळ्यात पहिले साइन स्क्वेअर जसाच्या तसाच ठेवतो. हा जो कॉस स्क्वेअर बी आहे ना त्याच्या जागी कॉस स्क्वेअर थिटाचा फॉर्म्युला 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा. थिटाची किंमत काय बेटा बी आहे. मग काय येईल 1 मायनस साइन स्क्वेअर बी ब्रॅकेट कंप्लीट मायनस पुन्हा आता हा जो कॉस स्क्वेअर ए आहे त्याला साइनच्या फॉर्म मध्ये लिहा. त्याला साइनच्या फॉर्म मध्ये 1 मायनस साइन स्क्वेअर ए आणि त्याला गुणिले पुन्हा साइन स्क्वेअर बी. ओके आता हा साइन स्क्वेअर याला मल्टिप्लाय हा याला मल्टिप्लाय साइन स्क्वेअर बी याला मल्टिप्लाय हा पुन्हा याला मल्टिप्लाय. ओके मग इथे साइन स्क्वेअर ए इंटू द 1 साइन स्क्वेअर ए. ठीक आहे इथे काय येईल प्लस मायनस मायनस साइन स्क्वेअर ए इंटू द साइन स्क्वेअर बी साइन स्क्वेअर ए इंटू द साइन स्क्वेअर बी. हा मायनस इथेच ठेवतो हे पूर्ण एका ब्रॅकेटमध्ये टाकतो. साइन स्क्वेअर बी इंटू द 1 किती आलं साइन स्क्वेअर बीच राईट. इथे पुन्हा काय येईल बेटा मायनस मायनस इथे किती येईल साइन स्क्वेअर ए इंटू द साइन स्क्वेअर बी. नीट लक्ष द्या बेटा इथे जर ब्रॅकेट होऊन गेली ना तर गणित चुकेल. इथे ब्रॅकेट होऊन गेली तर गणित चुकेल बेटा. हे मायनसला अजून मल्टिप्लाय केलं नाही आपण मध्ये हे फक्त आताशी साइन स्क्वेअर बी ला मल्टिप्लाय करून घेतलं मायनसला मल्टिप्लाय केलं नाही. आता मी मायनसला मल्टिप्लाय करेल किंवा एक काम करा अजून सोपं इथे पण ब्रॅकेट टाका म्हणजे गणित सोपं जाईल. आता अख्ख्या ब्रॅकेट्सला आपण ओपन करू. जेव्हा मी अख्ख्या ब्रॅकेट्सला ओपन करेल तर काय दिसेल बेटा इथे विच इज इक्वल टू साइन स्क्वेअर ए लिहिलं तसंच मायनस साइन स्क्वेअर ए इंटू द साइन स्क्वेअर ए इंटू द साइन स्क्वेअर बी. ठीक आहे त्याच्यानंतर मायनस प्लस मायनस इथं किती आलं साइन स्क्वेअर बी. ठीक आहे मायनस मायनस काय बेटा प्लस इथं किती येईल साइन स्क्वेअर ए इंटू द साइन स्क्वेअर बी. ठीक आहे बर आता ही मायनस वाली टर्म आणि ही प्लस वाली टर्म काय झाली कॅन्सल. शिल्लक काय आलं साइन स्क्वेअर ए मायनस साइन स्क्वेअर बी. प्रूफ झालं बेटा. ठीक आहे ही झाली माझी फर्स्ट प्रूफ. ठीक आहे आता मला सेकंड पण प्रूफ करायचंय. सेकंड प्रूफ करायचं असेल आता याचं दोघांचं उत्तर कॉसच्या फॉर्म मध्ये या दोघांचं उत्तर कुठल्या फॉर्म मध्ये कॉसच्या फॉर्म मध्ये. मग कॉसच्या फॉर्म मध्ये साइनला लिहायचं असेल तर काय येतं 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू किती असतं 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा. मग हा जो साइन स्क्वेअर त्याला लिहितो तुम्ही 1 मायनस कॉस स्क्वेअर ए मायनस पुन्हा इथे 1 मायनस कॉस स्क्वेअर बी. चालेल असं. पुन्हा आता ब्रॅकेट ओपन करा 1 मायनस कॉस स्क्वेअर ए मायनस प्लस मायनस 1 पुन्हा मायनस मायनस प्लस कॉस स्क्वेअर बी प्लस 1 मायनस 1 काय झाला कॅन्सल. शिल्लक मायनस कॉस स्क्वेअर ए आणि प्लस कॉस स्क्वेअर बी. लिहिताना पहिले कॉस स्क्वेअर बी लिहून टाकू. ठीक आहे आणि मग मायनस कॉस स्क्वेअर ए लिहून टाकू. हे झालं माझं सेकंड प्रूफ. हे काय झालं बच्चा लोग सेकंड प्रूफ कॉस स्क्वेअर बी मायनस कॉस स्क्वेअर ए. चलो व्हिडिओ पॉज करा गणित लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा सगळंच्या सगळं सम लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा सगळंच्या सगळं सम लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा सगळंच्या सगळं सम लिहून घ्या. ओके अपेक्षा ठेवतो झालं असेल. पुढचं सम बेटा आता पुढचं गणित घ्यायचं आपल्याला. बेसिक्स लिहिलेत बेटा. बेसिक्स पण गणिताचे महत्वाचे असतात. बेसिक्स शिवाय गणित सुचत नाही बेटा. बेसिक्स पण गणिताचे महत्वाचे असतात. पुढचं गणित इथे tan ऑफ ब्रॅकेटच्या आतमध्ये पाय बाय 4 प्लस ए इज इक्वल टू कॉस ए प्लस साइन ए अपॉनला खाली कॉस ए मायनस साइन ए. कॉस ए मायनस साइन ए. ओके आता मी LHS घेतो. LHS मध्ये काय बेटा tan ऑफ पाय बाय 4 प्लस ए
आपल्याकडे ना बेटा टॅन ऑफ ए प्लस बी चा फॉर्म्युला आहे. टॅन ऑफ ए प्लस बी चा फॉर्म्युला आहे. काय बेटा फॉर्म्युला? टॅन ए प्लस टॅन बी अपॉन ला खाली 1 मायनस टॅन ए इंटू द टॅन बी. येस, इथं ए च्या ऐवजी पाय बाय 4 आहे, बी च्या ऐवजी ए. मग किती किंमत आहे बेटा इथे? टॅन ए ची किंमत पाय बाय 4 प्लस टॅन बी म्हणजेच टॅन ए अपॉन ला खाली 1 मायनस टॅन ए म्हणजेच पाय बाय 4 इंटू द टॅन बी म्हणजेच टॅन ए. ओके, आता टॅन ऑफ पाय बाय 4 म्हणजे टॅन ऑफ 45 असतं. लक्षात ठेवा, टॅन ऑफ पाय बाय 4, टॅन ऑफ पाय बाय 4 म्हणजेच टॅन ऑफ 45. जर तुम्ही आता किमती बघितली बेटा टॅन 45 ची किंमत तर तुम्हाला 1 दाखवेल. टॅन 45 ची किंमत किती येते? 1. मग इथे किती आलं? 1 प्लस टॅन ए अपॉन ला खाली 1 मायनस 1 इंटू द टॅन ए म्हणजेच काय झालं? 1 प्लस टॅन ए अपॉन ला खाली 1 मायनस टॅन ए. 1 लिहायची गरज आहे का बेटा? नाही. पुन्हा माझ्याकडे एक फॉर्म्युला आहे, टॅन थीटा इज इक्वल टू किती असतो बेटा? साइन थीटा अपॉन कॉस थीटा. राईट. मग इथे टॅन ए, मग इथे 1 प्लस याला काय लिहिता येईल? साइन ए अपॉन कॉस ए होल डिवायडेड बाय खाली पुन्हा 1 मायनस साइन ए अपॉन कॉस ए. काही अडचण? आता फक्त वरची बाजू बघा बेटा, फक्त वरच्या बाजूला लसावी किती लिहायचा? खाली काही नाही, याच्या खाली म्हणजे 1 असतो. 1 इंटू द कॉस ए, लसावी किती आला? कॉस ए. तिरकस गुणाकार किती होऊन जाईल इथे? कॉस ए प्लस साइन ए. येस, होल डिवायडेड बाय. आता खालच्या साईडला बघा, इथे खाली काही नाही म्हणजे पुन्हा 1, लसावी किती आला? पुन्हा कॉस ए. याचा पण लसावी किती आला? कॉस ए. आणि इकडे पुन्हा तिरकस गुणाकार कॉस ए मायनस साइन ए. काय होऊन जाईल बेटा? कॉस ए कॉस ए काय झाला? कॅन्सल. विच इज इक्वल टू कॉस ए प्लस साइन ए अपॉन ला खाली पुन्हा कॉस ए मायनस साइन ए विच इज इक्वल टू व्हॉट? RHS. हेच प्रूफ करायचं होतं बेटा. विच इज इक्वल टू व्हॉट? RHS. चलो लिहून घ्या गणित. व्हिडिओ पॉज करा, गणित लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा, गणित लिहून घ्या. सगळंच्या सगळं व्हिडिओ पॉज करून सगळंच्या सगळं सम शांतपणे लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा आणि सगळंच्या सगळं सम शांतपणे लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करून सगळ्याच्या सगळं सम शांतपणे लिहून घ्या. अपेक्षा ठेवतो झालं असेल. पुढचं सम बेटा, पुढचं सम घेतोय. ठीक आहे, काय म्हणतोय ते बघू. कॉट ए मायनस कॉट ऑफ 2a अपॉन ला खाली कॉट ए प्लस कॉट ऑफ 2a इज इक्वल टू असतं साइन ए अपॉन ला खाली साइन ऑफ 3a. हे प्रूफ करायचं आहे. ठीक आहे, ओके. आता पुन्हा आपण LHS घेऊ. LHS मध्ये काय म्हणतोय बेटा तो? कॉट ए मायनस कॉट ऑफ 2a होल डिवायडेड बाय खाली पुन्हा किती आहे बेटा इथे? कॉट ए प्लस कॉट ऑफ 2a प्लस कॉट ऑफ 2a. ओके, जसं मी आता टॅन थीटाचा फॉर्म्युला घेतला ना बेटा, टॅन थीटाचा साइन थीटा अपॉन कॉस थीटा, तसं कॉट थीटाचं उलट होतं. कॉट थीटा इज इक्वल टू काय होईल बेटा माहिती का? कॉस थीटा अपॉन साइन थीटा. कॉट थीटा उलट असतं ना टॅनच्या. टॅन काय? साइन अपॉन कॉस आहे, तर कॉट काय होईल? कॉस अपॉन साइन. टॅन काय? साइन अपॉन कॉस आहे, तर कॉट काय होईल बेटा? कॉस अपॉन साइन. म्हणजेच मग मला इथे पुढे आता काय करता येईल बेटा? हा जो कॉट ए आहे, कॉट ए इज इक्वल टू मला काय लिहिता येईल बेटा? कॉस ए अपॉन साइन ए लिहिता येईल बेटा. आणि अजून एक कॉट ऑफ 2a इज इक्वल टू काय येईल? कॉस ऑफ 2a अपॉन साइन ऑफ 2a. कॉस ऑफ 2a अपॉन साइन ऑफ 2a. ओके, आता इथे कॉट ए, कॉट एला काय आलं? कॉस ए अपॉन साइन ए मायनस कॉट ऑफ 2a पुन्हा कॉस ऑफ 2a अपॉन साइन ऑफ 2a अपॉन साइन ऑफ 2a. ओके, हे झालं न्यूमरेटरच्या बाबतीत खालचं आलं डिनॉमिनेटर. पुन्हा कॉस ए
अपॉन साइन ए. इथे प्लस आहे पहा, प्लस आलं. पुन्हा कॉस ऑफ 2a अपॉन साइन ऑफ 2a. ओके. आता फक्त न्यूमरेटर बघा बेटा, लसावी काय येईल, हा गुणिले हा म्हणजे लसावी आणि तिरकस गुणाकार होईल. राईट, हा गुणिले हा लसावी आणि तिरकस गुणाकार होईल. म्हणजेच मग फक्त न्यूमरेटरच्या बाजूला इथे किती आलं बेटा, साइन ए इंटू द साइन ऑफ 2a. ठीक है, तिरकस गुणाकार क्या, साइन ऑफ 2a इंटू द कॉस ऑफ ए इंटू द कॉस ऑफ ए माइनस पुन्हा कॉस ऑफ 2a इंटू द साइन ऑफ ए. आत्ताशी न्यूमरेटर बद्दल झालं बेटा. आता डिनॉमिनेटरचा विचार करू. डिनॉमिनेटरचा विचार करताना पुन्हा याचा लसावी काढा खालच्याचा, पुन्हा लसावी साइन ए इंटू द साइन ऑफ 2a. लसावी किती आला, साइन ए इंटू द साइन ऑफ 2a. पुन्हा तिरकस गुणाकार किती बेटा, इथे साइन ऑफ 2a इंटू द कॉस ऑफ ए प्लस कॉस ऑफ 2a इंटू द साइन ऑफ ए. ही टर्म काय झाली, कॅन्सल. शिल्लक काय टर्म आहे ती बघू आपण. शिल्लक काय बेटा, साइन ऑफ 2a इंटू द साइन ऑफ ए, सॉरी साइन ऑफ 2a इंटू द कॉस ऑफ ए आहे. ठीक आहे, माइनस कॉस ऑफ 2a इंटू द साइन ऑफ ए. ओके, त्याला डिवाइडेड बाय खाली. पुन्हा आता किती बेटा, साइन ऑफ 2a इंटू द कॉस ऑफ ए प्लस कॉस ऑफ 2a इंटू द साइन ऑफ ए. आता हा कशाचा फॉर्म्युला तुम्हीच ओळखा, साइन ए कॉस बी मायनस कॉस ए साइन बी. साइन ए कॉस बी मायनस कॉस ए साइन बी. कशाचा बेटा, साइन ऑफ ए मायनस बी चा, ए ची किंमत 2a आणि मायनस ए. साइन ए कॉस बी मायनस कॉस ए साइन बी, ए ची किंमत 2a, बी ची किंमत a, होल डिवाइडेड बाय साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी. साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी. उत्तर किती बेटा, साइन ऑफ ए प्लस बी, मग 2a प्लस ए. साइन ऑफ 2a मायनस ए, साइन ऑफ ए आणि अपॉन साइन ऑफ किती आलं बेटा, 3a, विच इज इक्वल टू व्हॉट, RHS. हेच प्रूफ करायचं होतं. विच इज इक्वल टू व्हॉट, RHS. हेच तुला प्रूफ करायचं होतं. चलो व्हिडिओ पॉज करा आणि लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा आणि लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा आणि लिहून घ्या. ओके, अपेक्षा ठेवतो झालं असेल, अपेक्षा ठेवतो झालं असेल बेटा. पुढे पुढचा सम, प्रूफ दॅट. पुढचा सम घेतोय बेटा, प्रूफ दॅट. प्रूफ दॅट काय प्रूफ करायचंय, प्रूफ दॅट cot of pi by 4 plus theta, cot of pi by 4 plus theta into the cot of pi by 4 minus theta is equal to 1 येतं. हे प्रूफ करायचं आहे. cot of pi by 4 minus theta, सॉरी प्लस थीटा आणि cot of pi by 4 minus theta is equal to 1 येतं प्रूफ करायचं आहे. मी सगळ्यात पहिले इथे LHS ची बाजू घेतो. LHS किती आहे बेटा, कॉट ऑफ ब्रॅकेटच्या आतमध्ये पाय बाय 4 प्लस थीटा इंटू द पुन्हा कॉट ऑफ पाय बाय 4 मायनस थीटा. ओके, आता ना बेटा आपल्याला एक फॉर्म्युला आहे, कॉट थीटा इज इक्वल टू 1 अपॉन टॅन थीटा. लिहिता येतं बेटा, आठवत आहे आपण ऍक्च्युली असं बघितलंय, कॉट थीटा इंटू द टॅन थीटा इज इक्वल टू 1 येतं असं बघितलंय. मग कॉट थीटाला काय लिहिता येईल, कॉट थीटा इज इक्वल टू 1 अपॉन टॅन थीटा लिहिता येईल बेटा. कॉट थीटा इज इक्वल टू काय लिहिता येईल, 1 अपॉन टॅन थीटा. मग याला किती दिलेलं, 1 अपॉन टॅन ऑफ किती आलं, पाय बाय 4 प्लस थीटा इंटू द पुन्हा 1 अपॉन खाली किती आलं, टॅन ऑफ पाय बाय 4 मायनस थीटा. आता इथे कुठला फॉर्म्युला बेटा, टॅन ऑफ ए प्लस बी. टॅन ऑफ ए प्लस बी माहिती आहे सगळ्यांना किती असतो, टॅन ए प्लस टॅन बी अपॉन खाली 1 मायनस टॅन ए इंटू द टॅन बी. येस, ए ची किंमत पाय बाय 4, बी ची किंमत थीटा. मग 1 अपॉन टॅन ए म्हणजेच टॅन ऑफ पाय बाय 4 प्लस टॅन बी म्हणजेच थीटा.
अपॉनला खाली 1 मायनस टॅन ए म्हणजेच π/4 इंटू द टॅन थिटा मल्टिप्लाइड बाय, आता इथे टॅन ऑफ ए मायनस बी च्या इथे मायनस येतं, इथं मायनस येतं, इथं प्लस होतं बेटा, चेंज होतं, ए प्लस बी ए मायनस बी, मायनस आलं की इथं मायनस येतं, खाली प्लस येतं, उलट होतं, फक्त लक्षात ठेवा. मायनस न्यूमरेटरला मायनसच्या मायनसच जातं, डिनॉमिनेटरला खाली प्लस होऊन जातं. मग टॅन ऑफ ए मायनस बी किती येतं, टॅन ए मायनस टॅन बी अपॉनला खाली हे होल डिवाइड इथे बेटा मोठी डॅश, अपॉनला खाली 1 प्लस टॅन ए इंटू द टॅन बी. ओके, मग पुन्हा 1 अपॉन, मी आत्ताच बघितलं बेटा टॅन ऑफ π/4, टॅन ऑफ π/4 म्हणजेच टॅन ऑफ 45 असतं आणि टॅन 45 ची किंमत किती असते 1. मग इथे 1 अपॉन 1 प्लस किती टॅन थिटा अपॉनला खाली 1 मायनस 1 इंटू द टॅन थिटा. ठीक आहे, ओके, त्याला गुणिले पुन्हा 1 अपॉन टॅन ऑफ π/4 1 मायनस टॅन थिटा अपॉनला खाली 1 प्लस 1 इंटू द टॅन थिटा अपॉनला खाली किती आलं 1 इंटू द टॅन थिटा. आता पुन्हा पहा 1 अपॉन 1 प्लस टॅन थिटा अपॉनला खाली 1 मायनस 1 इंटू टॅन थिटा चालं. ठीक आहे, इंटू द पुन्हा 1 अपॉन 1 मायनस टॅन थिटा अपॉनला खाली 1 प्लस 1 इंटू द टॅन थिटाच येतं. ठीक आहे, आता काय काय होईल पहा, हा 1 प्लस टॅन थिटा कॅन्सल, 1 मायनस टॅन थिटा कॅन्सल, काहीच शिल्लक नाही, म्हणजे किती आलं बेटा 1, विच इज इक्वल टू व्हॉट RHS. तेच मला प्रूफ करायचं होतं, विच इज इक्वल टू व्हॉट RHS, तेच मला प्रूफ करायचं होतं बेटा. ठीक आहे, अजून काही गणित बाकी आहेत ते आपण उद्याच्या सेशनमध्ये घेऊ, नेक्स्ट सेशनमध्ये आपण ते घेऊ. ओके, व्हिडिओ पॉज करा आणि गणित लिहून घ्या, ओके.